सार्वजनिक नळांचे झोननिहाय सर्वेक्षण, मलनिस्सारण केंद्रात पाणी बायपास टाळण्याचे आदेश. महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांचे निर्देश. सोलापूर. सार्वजनिक नळांचे झोननिहाय सर्वेक्षण करून सविस्तर अहवाल तातडीने सादर करावा. तसेच मलनिस्सारण केंद्रात येणारे पाणी बायपास होणार नाही याची काटेकोर दक्षता घ्यावी, असे स्पष्ट निर्देश महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिले. ट्रंक लाईनच्या चेंबरची उंची वाढवण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचाही त्यांनी आदेश दिला. तर मंगळवारी आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी सोरेगाव परिसरातील मलनिस्सारण व पाणी पुरवठा संबंधित प्रकल्पाची सखोल पाहणी केली. नियोजित सांडपाणी पंप हाऊस, प्रतापनगर मलनिस्सारण केंद्र आणि प्रतापनगर तलाव परिसर या भागांचा आढावा घेण्यात आला. यावर्षी प्रतापनगर तलाव अतिवृष्टीमुळेच प्रथमच पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. तलावातील वाढलेल्या पाण्यामुळे मलनिस्सारण केंद्राकडे जाणाऱ्या मुख्य पाईपलाईनचे चेंबर जलमग्न झाले असून केंद्रात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामुळे प्रक्रिया क्षमतेवर ताण येत असल्याचे निदर्शनास आले. भविष्यात अशी परिस्थिती टाळण्यासाठी चेंबरची उंची वाढवण्याची तातडीची गरज असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. तसेच मलनिस्सारण केंद्रात येणारे सांडपाणी कुठल्याही परिस्थितीत बायपास होऊ नये यासाठी कठोर देखरेख करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर निर्मिती मंगल कार्यालयाजवळील नारा व तार कंपाऊंडवरील अतिक्रमण त्वरित हटवण्याचे निर्देश देण्यात आले. झोन क्रमांक 5 मधील कल्याणनगर भाग 3 येथील सार्वजनिक नळांची आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी केली आणि सर्व झोनमध्ये नळांचे सर्वेक्षण करून तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले. पाहणी दरम्यान सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चोबे, अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी, सह अभियंता रामचंद्र पेंटर, विभागीय अधिकारी तळीखेडे राहुल शिंदे, लक्ष्मी इंजिनिअरिंगचे अनिकेत जोशी, वेबकॉस कन्सल्टंटचे अनिल जाधव, शेफाली दिलपाक आदी उपस्थित होते.